नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा या आपल्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण इंग्लिश ग्रामरमध्ये सिनोनिम्स हा पार्ट या ठिकाणी आपण आज बघणार आहोत. तर त्यातील हा पार्ट पहिला असणार आहे. तर याचे सिनोनिम्सचे 2-3 पार्ट बनतील की जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. जर आपण बघितलं LLB CETचा 5 वर्षाचा त्याचप्रमाणे 3 वर्षाच्या कोर्सचा सिलेबस, तर त्यामध्ये जो काही आपला 5 वर्षाचा कोर्स आहे तर त्यामध्ये इंग्लिश ग्रामरला 30 मार्काचं वेटेज आहे आणि जे आपलं 3 वर्षाचा कोर्स आहे तर त्यामध्ये या ठिकाणी इंग्लिशला 50 मार्काचं वेटेज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जर ॲनालिसिस केलं तर त्या ठिकाणी 2 सिनोनिम्स, 2 अँटोनिम्स, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन्स हे जे सगळं आहे की जे आपल्या हातातील मार्क आहे तर ते सगळं 2-2 मार्काला या ठिकाणी विचारण्यात येतं. तर जवळजवळ आपण असे जर एक गोळाबेरीज केली तर 10 मार्क आपल्या हातातील आहे की जे आपण सहजपणे मिळवू शकतो. चला तर मग आपण स्टार्ट करूया सिनोनिम्सला. तर आजचा आपला पहिला सिनोनिम्स आहे अबॅन्डॉन, म्हणजे सीएस फोरसेक, त्याग करणे, सोडून देणे. अबॅन्डॉन, सीएस फोरसेक, त्याग करणे, सोडून देणे हा त्याचा अर्थ आहे. अबॅन्डॉनचा अर्थ काय आहे तर सीएस फोरसेक, त्याग करणे किंवा सोडून देणे त्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर पुढील जो आहे आपला शब्द तो आहे अबोर, म्हणजेच काय हेट, लोएथ, डिटेस्ट, म्हणजेच काय तर कमालीचा तिरस्कार करणे. त्यानंतर पुढील आपला आहे अबायडिंग, म्हणजेच एंडरिंग, ड्युरेबल, म्हणजेच कसा तर कायमचा, शाश्वत असा. त्यानंतर पुढील आपला शब्द आहे ॲबिलिटी, म्हणजेच काय तर आपण त्याला स्किल म्हणतो, पॉवर म्हणतो, म्हणजेच काय तर कौशल्य किंवा ताकद. तर पुढील आपला सिनोनिम्स आहे ॲबर्टिव्ह, म्हणजेच काय तर फ्रुटलेस, फुटील, म्हणजेच अपयशी किंवा निष्फळ आपण ज्याला म्हणतो. ॲबर्टिव्ह याचा जो आहे सिनोनिम्स काय आहे तर ते फुटीलेस, फुटाईल, म्हणजेच काय तर अपयशी, निष्फळ. ओके, पुढचा आपला शब्द आहे ॲबॉलिश, त्याचा सिनोनिम्स आहे डिस्ट्रॉय, अंडो, म्हणजेच काय नष्ट करणे किंवा रद्द करणे. पुढील आपला शब्द आहे अब्रिज, म्हणजेच काय तर शॉर्टन, कर्टेल, म्हणजेच संक्षिप्त करणे, आपण म्हणतो की कर्टेल करणे किंवा संक्षिप्त करणे, ॲब्रिज ज्याला म्हणतो आपण. पुढील आपला सिनोनिम्स आहे ॲब्रप्ट, म्हणजेच ब्रस्क्यू किंवा प्रिसिपिटेस किंवा सडन, म्हणजेच अतिशय अकस्मात, म्हणजे अगदी त्वरित असं आपण ज्याला म्हणतो. ॲब्रप्ट चेंज झाला, आपण असं एक शक्यतो शब्दप्रयोग वापरत असतो. तर त्याचं जे काही सिनोनिम्स आहे तर ते ब्रस्क्यू, प्रिसिपिटेस किंवा सडन. पुढील आपला शब्द आहे ॲब्स्कॉन्ड. ॲब्स्कॉन्ड म्हणजेच काय टू रन अवे, म्हणजेच काय तर पलायन करणे हा त्याचा अर्थ आहे. पुढील आपला शब्द आहे ॲब्सोल्युटली, म्हणजेच काय तर एंटायरली, म्हणजेच संपूर्णपणे. त्यानंतर पुढील आपला शब्द आहे ॲब्सॉल्व, म्हणजेच काय तर फॉरगिव्ह किंवा पार्डन, ज्याला आपण निर्दोष ठरवणे किंवा मुक्त करणे असं आपण त्याला म्हणतो. ॲब्सॉल्व, फॉरगिव्ह किंवा पार्डन. त्यानंतर पुढील आपला शब्द आहे अब्स्टेन फ्रॉम, त्याचा सिनोनिम्स आहे कीप अवे, म्हणजेच काय तर दूर राहणे. अब्स्टेन फ्रॉम, कीप अवे. ॲब्सॉल्व, फॉरगिव्ह, पार्डन, ॲब्सोल्युटली, एंटायरली, ॲब्स्कॉन्ड, टू रन अवे. पुढील आपला शब्द आहे अबंडंट, म्हणजेच काय तर प्लेंटी, म्हणजेच मुबलक किंवा पुष्कळ ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर ॲक्सलरेट, म्हणजेच काय तर हॅस्टेन, म्हणजेच गती वाढवणे, आपण म्हणतो की ॲक्सलेटर दे, म्हणजेच काय तर गती वाढेल गाडीची त्या ठिकाणी, म्हणजेच हॅस्टेन. त्यानंतर पुढील आपला शब्द आहे ॲकॉर्ड. ॲकॉर्डचा अर्थ काय तर ॲग्रीमेंट, एकमताने. आता आपल्यासाठी महत्त्वाचा आहे हा शब्द. ॲकॉर्ड म्हणजेच काय तर ॲग्रीमेंट, म्हणजे एकमताने किंवा सहमतीने किंवा संमतीने. पुढील आपला शब्द आहे ॲक्युमुलेट. ॲक्युमुलेट म्हणजेच काय तर कलेक्ट, स्टोअर, अमास, म्हणजे वाढवणे किंवा साठवणे आपण त्याला असं म्हणतो. ॲक्युमुलेटचा अर्थ काय आहे, सिनोनिम्स काय आहे तर कलेक्ट, स्टोअर, अमास. पुढील आपला शब्द आहे ॲक्युरेट. ॲक्युरेट म्हणजेच काय तर अप टू मार्क, म्हणजेच तंतोतंत किंवा काटेकोर. पुढील आपला शब्द आहे ॲडमंड, म्हणजेच काय तर हार्ड, इनफ्लेक्झिबल, म्हणजेच ठाम किंवा अविचलित असा. ॲडमंड म्हणजे हार्ड किंवा इनफ्लेक्झिबल. त्यानंतर पुढील आपला शब्द आहे ॲबोडिज, म्हणजेच काय तर लिव्हिंग प्लेस किंवा डॉयलिंग ज्याला आपण म्हणतो. इथं कॉमा आहे. ॲबोडिज म्हणजेच काय तर लिव्हिंग प्लेस किंवा डॉयलिंग्स, म्हणजे याचा जो सिनोनिम्स शक्यतो हा या ठिकाणी किंवा लिव्हिंग प्लेस हा या ठिकाणी विचारला जातो. तर महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ॲडॅप्ट म्हणजेच काय तर एक्सपर्ट किंवा स्किलफुल, म्हणजेच निपुण.
असं आपण या ठिकाणी म्हणतो. ॲडॅप्ट म्हणजेच काय तर एक्सपर्ट किंवा स्किलफुल. पुढील आपला शब्द आहे ॲडमॉनिश म्हणजेच काय तर वॉर्निंग किंवा सौम्य भाषेत समजावणे आपण त्याला म्हणतो. सौम्य भाषेत समजावणे. ॲडमॉनिशचा सिनोनिम्स काय आहे तर या ठिकाणी वॉर्निंग देणे किंवा सौम्य भाषेत समजवणे असा त्याचा अर्थ आहे. ॲडमॉनिश महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. ॲडव्हर्सिटी म्हणजेच काय तर मिसफॉर्च्यून किंवा डिस्ट्रेस म्हणजेच विपत्ती किंवा संकट आपण ज्याला म्हणतो. ॲडव्हर्सिटीचं काय आहे तर मिसफॉर्च्यून किंवा डिस्ट्रेस. त्यानंतर पुढील आपला शब्द आहे अफेक्टिंग म्हणजेच काय तर टचिंग किंवा मुव्हिंग म्हणजेच हृदयद्रावक असं आपण त्याला म्हणतो की अगदी हृदयाला टच झालं आपण त्याला म्हणतो की अफेक्टिंग झालं असं देखील आपण या ठिकाणी बऱ्याचदा म्हणत असतो. त्याच्यानंतर पुढील आपला शब्द आहे अफ्लिक्ट म्हणजेच काय तर पनिश किंवा सबड्यू किंवा दुखावणे किंवा त्याला आपण म्हणतो त्रास देणे. अफ्लिक्टचा अर्थ काय आहे तर पनिश किंवा सबड्यू. पुढील आपला शब्द आहे अफ्रेड म्हणजेच फिअरफुल म्हणजेच कसं तर भीतीदायक. सगळ्यांना माहितीच असेल हा. पुढील आपला शब्द आहे ॲग्रिवेट म्हणजेच हायटेन किंवा इंटेन्सिटी म्हणजे अधिक कठीण करणे किंवा वाढवणे असं त्याला म्हणतो आपण. ॲग्रिवेट हायटेन किंवा इंटेन्सिटी किंवा त्याची तीव्रता वाढवणे असं देखील आपण या ठिकाणी म्हणत असतो. अधिक कठीण करणे असं त्याचा अर्थ होतो. ॲग्रिवेटचा सिनोनिम्स काय आहे तर हायटेन किंवा इंटेन्सिटी. त्यानंतर पुढील आपला शब्द आहे ॲगेल म्हणजेच निंबल म्हणजे चपळ वेगाने पण सहजपणे. कसं ॲगेल म्हणजेच निंबल चपळ वेगाने पण सहजपणे. पुढील आपला शब्द आहे अलर्ट. अलर्टचं सिनोनिम्स काय आहे तर व्हिजिलंट. व्हिजिलंट म्हणजे कसं तर जागरूक. व्हिजिलंट ऑफिसर पोस्ट असतात बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये MSCB वगैरे असेल तर जागरूकता किंवा सतर्कता अधिकारी आपण ज्याला म्हणतो की जो वीज चोरी करत असेल तर अशा लोकांवरती वॉच ठेवणं हा त्यांचं काम असतं. पुढील आपला शब्द आहे अलॉय. अलॉय म्हणजेच काय तर मिक्सचर ऑफ मेटल म्हणजेच धातूंचे मिश्रण. अलॉयला सिनोनिम्स काय आहे तर मिक्सचर ऑफ मेटल्स म्हणजे धातूंचे मिश्रण. त्यानंतर पुढील आपला शब्द आहे अलाय म्हणजेच कलिग. प्रत्येकाला माहीतच असेल अलाय म्हणजे काय तर कलिग म्हणजेच आपला सहकारी. पुढील आपला शब्द आहे ॲम्बिग्युअस म्हणजेच वॅग्यू अनक्लिअर संदिग्ध किंवा अनेक अर्थाचं असतं त्याचं आहे. इथं चुकलंय अनेक अर्थाचं. ॲम्बिग्युअस वॅग्यू किंवा अनक्लिअर महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. परीक्षेत विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढील शब्द आहे आपला ॲम्युलरेट म्हणजेच काय तर इम्प्रूव्ह किंवा ॲडव्हान्स प्रगती करणे ज्याला आपण म्हणतो. ॲम्युलरेट म्हणजेच काय तर इम्प्रूव्ह करणे किंवा ॲडव्हान्स म्हणजेच प्रगती करणे असं आपण त्याला म्हणतो. ॲम्युलरेट महत्त्वाचा आहे हा देखील शब्द. पुढील आपला शब्द आहे ॲमेबल म्हणजेच कॉर्डियल किंवा फ्रेंडली ज्याला आपण म्हणतो. ते कॉरिडॉर झालंय चुकलंय ते. ॲमेबल किंवा कॉर्डली किंवा फ्रेंडली आपण ज्याला म्हणतो. ॲमेबल कॉर्डली किंवा फ्रेंडली म्हणजे स्नेहपूर्वक आपण असं म्हणतो. ॲमेबल म्हणजेच काय तर लवेबल ॲग्रीबल आकर्षक किंवा स्नेहपूर्ण असं. ॲमेबल लवेबल किंवा ॲग्रीबल. त्यानंतर पुढील आपला शब्द आहे ॲम्पल म्हणजेच काय सफिशियंट अबंडंट म्हणजेच विपुल किंवा मुबलक आपण त्याला म्हणत असतो. ॲम्पल म्हणजेच कसं तर सफिशियंट किंवा अबंडंट महत्त्वाचा आहे हा देखील आपल्यासाठी. ॲनालॉजीज म्हणजेच काय तर रिसेम्बलन्सी म्हणजे समानता ज्याला म्हणतो आपण. ॲनालॉजी तर रिसेम्बलन्सी त्याला आपण जो सिनोनिम्स आहे आणि त्याला आपण म्हणतो समानता किंवा सारखेपणा. महत्त्वाचा आहे ॲनालॉजीचा रिसेम्बलन्सी. त्यानंतर पुढील आपला शब्द आहे ॲनेक्सेशन म्हणजे इन्क्रीज किंवा एक्सपान्शन ज्याला आपण म्हणतो की अनुबंधन म्हणजे वाढत जाणे ज्याला आपण म्हणतो किंवा सम्मिलीकरण ज्याला आपण असं देखील सम्मिलीकरण आहे हा शब्द. तर ॲनेक्सेशन म्हणजेच काय तर इन्क्रीज किंवा एक्सपान्शन महत्त्वाचा आहे हा देखील. त्यानंतर पुढचा आपला शब्द आहे अँटागॉनिझम म्हणजेच काय तर अपोजिशन किंवा शत्रुत्व किंवा ज्याला आपण विरोध असं देखील म्हणतो. अँटागॉनिझमचा अर्थ काय आहे तर अपोजिशन्स. त्यानंतर पुढील आपला शब्द आहे अँटीडोट म्हणजेच काय तर रिमेडी किंवा रामबाण उपाय ज्याला म्हणतो आपण किंवा रोगप्रतिकारक असं. अँटीडोट म्हणजे काय रेमेडी ज्याला रामबाण उपाय आपण म्हणतो. महत्त्वाचा आहे हा एक्झामसाठी. अपील त्याचा अर्थ शब्द पुढील आपला शब्द आहे अपील त्याचा अर्थ आहे प्लीड म्हणजेच काय तर आव्हान करणे. हा देखील महत्त्वाचा आहे आपल्या LLB CETच्या दृष्टीनं. पुढील आपला शब्द आहे अर्डियस म्हणजेच कसं तर डिफिकल्ट ज्यालाच आपण कष्टसाध्य असं म्हणतो. अर्डियसचा अर्थ काय तर डिफिकल्ट किंवा कष्टसाध्य. त्यानंतर पुढील आपला शब्द आहे अटॅक ज्यालाच आपण असॉल्ट म्हणजे चढाई करणे किंवा हल्ला करणे असं देखील आपण म्हणतो. ओके. अटॅकचा अर्थ काय आहे किंवा सिनोनिम्स काय आहे तर असॉल्ट ज्याला आपण चढाई किंवा हल्ला करणे असं देखील म्हणतो. पुढील आपला शब्द आहे ऑडेबल म्हणजेच हिअर म्हणजे ऐकू येईल असं. सगळ्यांना माहीतच असेल हा शब्द. त्यानंतर पुढील आपला शब्द आहे ॲग्युमेंट म्हणजेच त्याचा सिनोनिम्स आहे इन्क्रीज म्हणजेच वाढवणे. ओके. लक्षात ठेवायचं महत्त्वाचं. ॲग्युमेंट म्हणजेच काय तर इन्क्रीज किंवा वाढणे.
पुढील आपला शब्द आहे ऑस्पिशियस. म्हणजेच कसं तर फेवरेबल, प्रॉस्पेरस म्हणजे उज्ज्वल भविष्य किंवा सूचक आपण ज्याला म्हणतो. ऑस्पिशियस आहे याचं भविष्य आपण असं म्हणतो. म्हणजेच कसं तर फेवरेबल आहे, प्रॉस्पेरस आहे. महत्त्वाचा आहे हा देखील. त्यानंतर पुढील आपला शब्द आहे आउस्टर. आउस्टरचा अर्थ काय आहे किंवा सिनोनिम्स काय आहे तर सिंपल अँड नीट, साधा आणि काटेकोर असा. आउस्टरचा अर्थ काय आहे तर सिंपल अँड नीट. त्यानंतर पुढील आपला शब्द आहे ऑथेंटिकेट. याचा अर्थ आहे सिनोनिम्स आहे जेन्युइन किंवा ट्रू म्हणजे खरा. आपण म्हणतो की हे ऑथेंटिकेट डॉक्युमेंट्स आहे म्हणजे खरे डॉक्युमेंट्स आहे किंवा जेन्युइन डॉक्युमेंट्स आहे. त्याच्यानंतर पुढील आपला शब्द आहे अवेरियस. म्हणजेच कसं तर ग्रीडी. महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. अवेरियस तर कसा तर ग्रीडी. त्यानंतर पुढील आपला शब्द आहे ॲव्हर्जन. ॲव्हर्जन म्हणजेच कसा तर डिसलाईक म्हणजे तीव्र नावड असणारा. ॲव्हर्जन म्हणजेच काय तर डिसलाईक म्हणजे तीव्र नावड म्हणजे बिलकुल न आवडणारा असं. तर निश्चितपणाने तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि हे जे काय आपलं ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा चॅनल आहे तर याला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका की जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या मित्रांमध्ये देखील हे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.